कोपर्डी घटनेतील पीडित मुलीच्या बहिणीच्या लग्नाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली। याबद्दल कोपर्डीतील ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेत त्यांचे आभार मानले। मात्र कोपर्डी घटनेनंतर देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नसल्याची आठवण सुद्धा ग्रामस्थांनी करून दिली आहे। कोपर्डी गावात शाळा उभारण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। सध्या 400हून अधिक विद्यार्थी हे बाहेरगावी शिकतात। त्यांच्यासाठी तातडीनं निर्णय घेऊन गावात शाळा उभारावी। गावात आरोग्य केंद्राचं काम पूर्ण झालं आहे, तिथं सुद्धा आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा। तसंच नांदगाव, राक्षसवाडी आणि कोपर्डी या रस्त्याची मागणी करण्यात आली होती, तो रस्ता करून द्यावा। आणि यासोबतच कोपर्डी घटनेनंतर मराठा समाजाचे मोठे मोर्चे निघाले आणि मराठा आरक्षणाची मागणीही करण्यात आली। सरकारनं मराठा समाजाला कोर्टात टिकेल असं आरक्षण द्यावं अशी मागणी यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे। परंतु आपण त्या काळामध्ये बरेच प्रलंबित प्रश्न गावकऱ्यांनी मांडलेले होते। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी शाळेचा प्रश्न होता। या ठिकाणी शाळेमध्ये एकूण 150 मुलं या ठिकाणी प्राथमिक शिक्षण घेत आहेत जिल्हा परिषद शाळेमध्ये, आणि 250 मुलं या ठिकाणी परिसरातल्या शाळेमध्ये जात आहेत। त्यावेळेस शब्द दिलेला होता, माननीय भैय्यूजी महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी शाळा बांधू आणि शाळेचा विकास करू। आज जवळजवळ 400 मुलं बाहेरगावी सगळी मिळून गावात आणि बाहेरगावी मिळून 400 मुलं शिक्षण घेत आहेत, परंतु या ठिकाणी शाळा नाही, शाळेला इमारत नाही। त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी कोपर्डी सर्व आम्ही ग्रामस्थ आठवण करून देतो की आपण 2016 घटना घडल्यानंतर या ठिकाणी शाळेचा शब्द भैय्यूजी महाराजांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी दिलेला होता। तो शब्द आजही प्रलंबित आहे। या ठिकाणी आम्हाला 1ली ते 10वी पर्यंतची शाळा 100% अनुदान तातडीनं उद्याच्या अधिवेशनात मंजूर करण्यात यावी। त्याचबरोबर या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न होता। त्या ठिकाणी नांदगाव कोपर्डी राक्षसवाडी रस्ता या ठिकाणी मागणी केलेला होता। अद्यापपर्यंत तो रस्त्याला निधी मिळालेला नाही, तो रस्ता प्रलंबित आहे। त्यामुळे माझं मुख्यमंत्री साहेबांना त्याबाबत ही विनंती आहे की या ठिकाणी कोपर्डीचे जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये रस्ता, शाळा आणि त्याचबरोबर आरोग्य केंद्राची मागणी केलेली होती मुलींसाठी, महिलांसाठी। त्या आरोग्य केंद्राचं बांधकाम या ठिकाणी 5 वर्ष झालं पूर्ण झालेलं आहे। त्याच्यावरती 1 कोटी रुपयाचा निधी खर्च करण्यात आलेला आहे, परंतु त्या एवढी मोठी दिमाखात असणारी इमारत, त्या इमारतीला डॉक्टर नसल्यानं किंवा योग्य शासनाच्या सोयी उपलब्ध नसल्यानं त्या इमारतीचा आज त्या ठिकाणी धूळखात पडलेली आहे। त्या ठिकाणी त्याला फर्निचर असेल आणि त्या ठिकाणी त्यांना जे काही डॉक्टर लागणार आहे ते डॉक्टर या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना माझी विनंती आहे कोपर्डी ग्रामस्थांच्या वतीनं की ती देण्यात यावी। त्याचबरोबर 13 जुलै 2016ला कोपर्डीत घटना घडली आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाखोंचे मोर्चे निघाले आणि मराठा समाजाचा, मराठा आरक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी सातत्यानं मांडला। 58 मोर्चे निघाले। आज त्याला 8 वर्ष झालेले आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती की केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, मराठा समाजाला कोर्टातून टिकणारं त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा कायदा आपण तातडीने करण्यात यावा।